नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र आता खूप मोठा जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता मात्र श्रावणीने गाडगे पाटलाच्या कानाखाली मारत मात्र त्याला खूप मोठ्या जन्माची अद्दल घडवलेली आहे. पण जेव्हा आता अनुराधा स्वतः इकडे श्रावणीला त्याची माफी मागायला लावणार आहे पाय धरून, तेव्हा मात्र आता विश्वंभरची जबरदस्त एंट्री होत खूप मोठा इकडे मात्र शेलारे कुटुंबात खूप मोठं वादळ येणार आहे. तर हो, आताच एक जबरदस्त आणि भयानक आणि मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे असा आता एक प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि त्या प्रोमोमध्ये चक्क दाखवण्यात आलेला आहे की जो विश्वंभर लेकीसोबत दोन प्रेमाच्या गोष्टीसुद्धा बोलत नव्हता ना, त्या विश्वंभरने आता मात्र खूप प्रेमाने मिठी मारलेली आहे लेकीला आणि अनुराधाला धडा शिकवत आता गाडगे पाटलासोबत नेमकं काय केलेलं आहे हे सविस्तर तो प्रोमो काय होता हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शुभ श्रावणी या मालिकेचे असेच अपडेट रोज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जेव्हा सर्व घरची अनुराधा, दौलतराव, शोभा आणि हे सर्व काही कपडे आणण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेलेले असतात, म्हणजे शगुन म्हणून आता तिकडे गाडगे पाटलाला देण्यासाठी आता कपडे आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात, तेव्हा घरी असते ती म्हणजे श्रावणी आणि इकडे सानिका आणि मात्र हा गाडगे पाटील. तेव्हा आता गाडगे पाटलाचं घाणेरडी नजर आता सानिकावर पडते. तेव्हा आता तो सानिकाशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की हे बघ, तू आता माझ्या हक्काची बायको आहे आणि मात्र अशी का करतेस सानिका, लाजायचं नाही बघ, मी आता तुझा हक्काचा नवरा आहे. तेव्हा आता लगेच तिला हात लावण्यासाठी जाते. तेव्हा आता सानिका त्याला बोलते की हे बघ, मला जर हात लावला ना तर खबरदार. तेव्हा आता पुन्हा तो श्रावणीच्या इकडे बघत आता हसत घाणेरड्या वृत्तीने आता पुन्हा इकडे मात्र सानिकाच्या चेहऱ्यावरती स्पर्श करण्यासाठी देतो. तेव्हा मात्र ही श्रावणी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा हात बाजूला लोटत त्याला धक्का मारतो आणि जबरदस्त अशी त्याच्या कानाखाली मारते. तेवढ्यातच आता कानाखाली मारली असताना आता इकडे मात्र शेजारी कुटुंब आलेलं असतं, म्हणजे अनुराधा, शोभा आणि दौलत हे सर्व काही तिथं पोचलेले असतात. तेव्हा मात्र आता इकडे खूप मोठा ड्रामा क्रिएट केलेला असतो या गाडगे पाटलांनी. आता गाडगे पाटील म्हणतो अनुराधाबाईला, सासूबाई सासूबाई बघा ना, या श्रावणीने माझ्या कानाखाली मारलेली आहे आणि माझा खूप मोठा अपमान केलेला आहे. जोपर्यंत ही श्रावणी माझे पाय पकडत माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्या लेकीसोबत लग्न करणार नाही. हाच माझा अंतिम निर्णय आहे. तेव्हा मात्र इकडे आता लगेच श्रावणी बोलतो की आई, तुम्हाला माहिती आहे का, हा जो आहे ना सानिका सोबत घाणेरड्या वृत्तीने तिला स्पर्श करत होता. तेव्हा इकडे अनुराधा पुन्हा आता गाबड्यासारखी बोलते आणि बोलते की करू दे, आता तो तिचा होणारा हक्का नवरा आहे आणि तिला काहीही केलं ना तर आपण कोणीही बोलायचं नाही. तेव्हा मात्र आता इकडे गाडगे पाटलाची खूप मोठी हिंमत वाढलेली असते, कारण अनुराधाबाईने काहीही त्याने केलं तर त्याला चांगलंच वाटतं आणि जावई म्हणून पुरेपूर त्याचा स्वीकार तिने केलेला असतो. तिला काही डोकं उरलेलं नसतं की खरंच हा गाडगे पाटील किती घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. तर इकडे मात्र आता पुन्हा तो बोलते की हे बघा सासूबाई, तुम्ही या श्रावणीला ना माझे पाय धरून जोपर्यंत माफी मागत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि सानिकाशी लग्नसुद्धा करणार नाही. तेवढ्यातच आता दौलतराव बोलतात की अहो गाडगे पाटील, काय बोलता तुम्ही, ती आमच्या घरची सून आहे आणि सुनीला असं कुणाच्या पाया पडू देणं आमच्या घरी शेलारे कुटुंबाचं हे काही चांगलं नाही आहे शेलारी कुटुंबासाठी. तेव्हा आता पुन्हा इकडे गाडगे पाटील बोलतो की हो, तिने माझ्या पाया पडायलाच हवा आणि माझी माफी मागायलाच हवा. तेव्हा अनुराधा बोलते की ए नट मोगरे, चल लवकर त्या गाडगे पाटलाची माफी माग आणि त्यांचे पाय पुसत त्यांच्या चरणाशी हात लावत तू त्यांची माफी मागशील. तेव्हा मात्र आता इकडे श्रावणी तिला सांगण्याचा प्रयत्न करतं, पण नेहमीप्रमाणे आता श्रावणीचं कुणीही ऐकत नाही आणि आता तिला नाईलाजानं आता त्या गाडगे पाटलाच्या पायाला ती स्पर्श करायला जाते. तेवढ्यातच मात्र तिथं शुभू येतो आणि शुभू तिचा हात पकडतो आणि बोलतो की बाद झालं,
आता मात्र तू त्या गाडगे पाटलाला स्पर्श करायचा नाही. आणि आई ही का माफी मागणार, सांग ना, का माफी मागणार? तेव्हा मात्र आता अनुराधाला प्रचंड राग आलेला असतो आणि इकडे शुभूला समजलेलं असतं की सानिकाचं लग्न गाडगे पाटलासोबतच, एवढ्या घाणेरड्या वृत्तीच्या माणसासोबतच आईने ठरवलेलं असतं. तेव्हा आता शुभू चक्क विरोधात जातो अनुराधाच्या. आता विरोधात अनुराधाच्या गेल्यानंतर मात्र तेव्हा आता रागाच्या भरात इकडे अनुराधा दोघांना सुद्धा धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच मात्र इकडे विश्वंभरने जबरदस्त शेलारे कुटुंबात एंट्री घेतलेली असते आणि अनुराधाने या श्रावणीला घराच्या बाहेर धक्का मारून काढणारच. तर तेवढ्यातच मात्र विश्वंभर येतो आणि आपल्या लेकीला सावरतो आणि आता तिच्या चेहऱ्याहून कधीही न हात फिरणारा आता प्रेमाने हात फिरवून तिला विचारते की कशी आहे श्रावणी बाळा. तेव्हा मात्र आता श्रावणीच्या डोळ्यातून अश्रू येतात, कारण ती नेहमीच एका बापाच्या प्रेमासाठी तरसलेली लेक असते. आणि तेवढ्यातच आता शुभूला सुद्धा इकडे विश्वंभर जवळ करतो आणि आता अनुराधाबाईला बोलते की तुझी हिंमत तरी कशी झाली, मी इथला शिक्षण मंत्री आहे आणि एका शिक्षण मंत्रीच्या मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. तेव्हा आता इकडे विश्वंभर लगेच गाडगे पाटलाच्या जबरदस्त कानाखाली मारते आणि मी तुला खूपदा सांगितलं की माझ्या मुलीच्या पासून दूर राहायचं, आज तू चक्क तिच्या संसारात ढवळाढवळ करते. खरंच आज गाडगे पाटील मी तुला सोडणार नाही. तेव्हा आता लगेच तो पोलिसांना कॉल करण्यासाठी सांगतो आणि सांगतो की सांग की याने माझ्या मुलीवरती हात उगारलेला आहे, एका शिक्षण मंत्र्याच्या मुलीवरती हात उगारलेला आहे आणि तिच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे हा कम से कम 10 वर्ष तरी जेलमधून बाहेर सुट्टा कामा नये, असं आता त्याने पीएला सांगितलेलं असतं इकडे विश्वंभरनी. तेव्हा मात्र आता इकडे गाडगे पाटील लगेच अनुराधाबाई तर आता हे दृश्य बघून मात्र हादरून जाते. गाडगे पाटील आता लगेच इकडे मात्र विश्वंभरच्या पाया पडते आणि बोलते की सर मला माफ करा साहेब, साहेब मला माफ करा, खरंच मी असं नाही करू शकत, खरंच मी माफी मागतो, म्हणसाल तर तुमच्या मुलीची सुद्धा माफी मागतो आणि कधी मी तिच्या आजूबाजूला सुद्धा फरकटणार नाही. तेव्हा आता लगेच इकडे विश्वंभर बोलतो की अनुराधाबाई तुमची हिंमत तरी कशी झाली माझ्या मुलीला धक्के मारून बाहेर काढण्याची. आज मात्र हा विश्वंभर आतापर्यंत तिच्या मुलीच्या पाठीशी नव्हता, पण आज हा खंबीरपणे उभं राहत तिच्या जावयाला म्हणजे शुभ आणि श्रावणीला मात्र आता तो विश्वंभरच्या घरी घेऊन जाणार आहे. इथं शेलारेच्या घरी ठेवणार नाही, या अनुराधाबाईच्या सोबत आता तो ठेवणार नाही, असे त्याने गंभीर एक निर्णय घेतलेला असतो विश्वंभरने. तेव्हा आता लगेच विश्वंभर पाटील गाडगे पाटीलकडे येतो आणि बोलतो की माझ्या लेकीची माफी माग. तेव्हा आता शुभू आणि श्रावणीला इकडे विश्वंभर जवळ घेतो, त्या दोघांना सुद्धा मिठी मारतो. तेव्हा शुभू तर मात्र विश्वंभरला बघतच बसतो की खरंच हा एवढा भयानक विश्वंभर आज मात्र चक्क मला मिठी मारतोय. तेव्हा आता इकडे गाडगे पाटील विश्वंभरच्या सांगण्यावरून आता त्या श्रावणीचे पाय पकडत तिच्या पायावरती नाक घासत मात्र माफी मागते आणि इकडे मात्र सानिकाशी तो लग्न नाही करण्याचा इकडे आता श्रावणीसमोर गाडगे पाटील निर्णय घेतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा मात्र आता अनुराधा समोर इकडे विश्वंभर बोलतो की बाद झालं, माझ्या लेकीचे किती हाल केले ना, मला प्रत्येक क्षणाची मी तिची खबर ठेवत होतो, जरी मी तिच्याशी बोलत नव्हतो पण माझे माणसं मात्र या तुमच्या शेलारे कुटुंबावरती नजर ठेवून होते. तिला बाहेर काय झोपवलं, तिच्यासोबत कामं काय करून घेतले, तिच्याला किती ओरडले, खरंच खूप अत्याचार केले अनुराधाबाई आणि याची शिक्षा मी तुम्हाला नक्कीच देणार. पण त्या अगोदर आज मात्र या शेलारे कुटुंबात मी माझ्या जावयाला आणि लेकीला एक क्षणसुद्धा राहू देणार नाही, असा खळबळजनक निर्णय आता विश्वंभरने घेतलेला आहे. तेव्हा मात्र आता एवढ्या प्रेमाने श्रावणी आणि शुभूला जवळ घेतल्यावरती आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्यावरती खरंच आता शुभू आणि श्रावणी आता विश्वंभरच्या या निर्णयाला त्याला साथ देतील का, खरंच आता विश्वंभरच्या घरी म्हणजे श्रावणी स्वतःच्या हक्काच्या घरी जाणार का, हा मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे आणि मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता समोर तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणून श्रावणी मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.